नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंतच्या भागामध्ये डॉक्टर निर्मल कुमार फडकुले लिखित जगायचं कशासाठी या ग्रंथातील दलित लेखातील अशी पुस्तक हा पाठ अभ्यासणार आहोत. आपण या आधीच्या भागात बघितलं अर्नेस्ट हेमिंग्वे यांची द गोल्डमॅन अँड द सी ही कादंबरी लेखक वाचायला सुरुवात करीतात. या कादंबरीचा कथानक थोडक्यात सांगितलं आहे. आपण बघितलंय एक म्हातारा देवमाशाची शिकार करायच्या शर्यतीनं समुद्रात जातो. अतिशय खोलवर जातो आणि एकदाच तो देवमाशाची शिकारही करतो. परंतु माशाला किनाऱ्याकडे आणताना आणखी इतरही अडचणींचा सामना करावा लागतो आणि या देवमाशावरती शार्क माशाची टोळी हल्ले चढवितात आणि शेवटी जेव्हा तो पाहतो आणि त्या देवमाशाचा फक्त सांगडा उरतो. परंतु शर्यतीनं शिकार करून तो मिळण्याचा आनंद त्याचा आसरा उरत नाही. यात काय सांगायचं आहे आपण आता पुढे सुरू करूया. बस इथं कादंबरी संपली या ठिकाणी लेखक म्हणतात. इथे कादंबरी संपते हे वैशिष्ट्य आहे. ही कादंबरीचा गोड होत नाही. तो वेगळ्या अपेक्षेनं तो संपतो. अर्थात हे कथेचं वैशिष्ट्य असतं की त्या उत्कर्षपणे कादंबरीचं कथानक नेहून पोचविलं जातं. आता कादंबरी संपल्यानंतर पुढे ते म्हणतात, पण यातून हेमिंग्वेला काय सांगायचं आहे. आता इथं जी कादंबरी आहे ती इथे संपली आहे. परंतु या कादंबरीतून काहीतरी संदेश आपल्याला मिळतो. तो संदेश कोणता? अति बलाढ्य, क्रूर नियती आणि दुबळा महत्वाकांक्षी माणूस यांच्यात हजारो लाखो वर्षापासून कधीच न संपणार एक सनातन व चिरंतन द्वंद्व युद्ध चालू आहे. काय म्हणतात लेखक की अतिबलाढ्य म्हणजे अतिशय शक्तिशाली, क्रूर नियती तो क्रूर आहे. कुठलाही दयामाये विना आहे. आणि दुबळा महत्वाकांक्षी माणूस की तो एक सामान्य माणूस आहे, परंतु तो महत्वाकांक्षी पण आहे. दुबळा असा तरी तो महत्वाकांक्षी आहे आणि अशा क्रूर नियतीमध्ये एकामेक महत्वाकांक्षी परंतु दुबळा असलेला माणसामध्ये हजारो लाखो वर्षापासून काय सुरू आहे? न संपणारा सनातन म्हणजे पारंपरिक, चिरंतन म्हणजे काम
दवंदव युद्ध सुरू आहे. दवंदव म्हणजे काय की 2 हातांनी लढलं जाणारं दवंदव युद्ध सुरू आहे. कोणासोबत युद्ध सुरू आहे? एका बाजूने क्रूर नियती आणि एका बाजूने एक दुबळा महत्वाकांक्षी माणूस आहे. नियती जबरदस्त असेल तर दुबळ्या माणसांनीही अदम्य आणि संघर्षशीलतेची ज्वाला पेटलेली आहे. म्हणजे काय सांगायचं आहे त्यांना की म्हणे माणूस आणि नियती यांच्यामध्ये जे युद्ध सुरू आहे त्यामध्ये नियती आपल्याला जिंकताना दिसते. ती जबरदस्त आहे, शक्तिशाली आहे, पण दुबळ्या माणसातही अदम्य आकांक्षेची आणि संघर्षशक्तीची ज्वाला पेटलेली आपल्याला याच्यात दिसते. अदम्य आकांक्षा म्हणजे हार मानण्याची प्रवृत्ती, म्हणजे संघर्ष करण्याची ज्वाला वृत्ती त्याच्यात पेटलेली आहे. जयिष्णू वृत्ती तो माणूस आपल्या प्रारंभाशी झगडत आहे. जयिष्णू वृत्ती म्हणजे जिंकण्याची वृत्ती आणि तो जयुष्णी वृत्तीनं माणूस तो आहे, दुबळा आहे, परंतु तो महत्वाकांक्षी पण आहे. तो माणूस आपल्याला प्रारंभबद्धाशी झगडत आहे. तो आपल्या नियतीशी झगडत आहे. निष्ठुर नियती त्याला हुलकावण्या देत असली आणि त्याचा तेजभंग करत असली तरी एक क्षण असा येणार आहे की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार आहे. तर इथं लेखक म्हणतात, हे निष्ठुर नियती जी आहे त्याला हुलकावण्या देत आहेत. हुलकावण्या देणे म्हणजे काय की निसटणे म्हणजे एक प्रकारचे चुकविणे. जे आपले नशीब आहे ते आपल्याला हुलकावल्या देत आहे. त्याचा तेजोभंग करत आहे. तेजोभंग म्हणजे आशाभंग करत आहे. असा एक क्षण असा येणार आहे की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार आहे. एक वेळ अशी येईल की हा दुर्बल वाटणारा माणूस सुद्धा नियतीला मूलभूत करून ठेवील आणि तो ज्या दिवशी पराभूत ठरेल त्या दिवशी तो निश्चित विजयाच्या सिंहासनावर बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच विजयी
विजयश्री याचीच असणार आहे. पण या छोट्या कादंबरीनं माझ्या मनात वैफल्य आणि उद्विग्नता पार घडवून टाकली. की ते म्हणतात छोट्याशा कादंबरीनं, कारण की लेखक जे आहेत काहीसे विमनाशक झाले होते, उदास झाले होते. आणि का बरं ते उदास झाले होते? कारण की एक त्यांचा कलावंत मित्र एका अपघातामध्ये मरण पावला होता. आणि हा असा भाबडा माणूस अचानक एका मोठ्या अपघातात त्याचे निधन झाल्याने ते उदास झाले होते. त्यांचे मन विचलित झाले होते. मी पुन्हा ताजा टवटवीत झालो आणि मनाशी म्हणालो, जगण्या मरण्याचा खेळ तर अखंड चाललेलाच आहे. मरणाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही. आणि जगण्या मरण्याचा हा अनाचित काळापासून चालत आलेला आहे. जो जन्माला आलेला आहे तो मरणारच आहे. आणि त्यांच्या मरण्याला किंवा जाण्यानं आपलं दुःख व्यक्त करीत बसलो. त्यामध्ये गुरफटीत पडून राहिलो व यामुळे आपण जीवन कसं चालेल म्हणून आपण मरण्याच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही. हे एक जाळं आहे आणि आपण या जाळ्यामध्ये सापडायचं नाही. नियतीचं जाळं सापडलं तरी ते तोडून फेकून द्यायचं. नियतीचं जाळं टाकलं तरी ते सोडून फेकून द्यायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वेर संचार करायचा. आणि काय म्हणतात, आणि लेखक इथं काय म्हणतात की जीवनाच्या सागरामध्ये आपण स्वेर संचार करायचं म्हणजे काय? जिवंत हे अथांगरूपी सागर आहे. आणि या अथांग सागरामध्ये आपल्याला स्वेर संचार करायचं आहे. स्वेर संचार म्हणजे काय? की मुक्तपणे संचार करायचा. त्यामधले अनुभव घ्यायचे, बरे वाईट असे सगळे अनुभव घ्यायचे आणि यातच आपलं जीवन समृद्ध करायचं. आपल्याला पुढे म्हणतात ते हे मेंगवेला कदाचित हीच भूमिका अभिप्रेत असेल. त्यांच्या कादंबरीत मला झपाटून टाकलं हे मात्र खरं. अशी मंत्रमुग्ध करणारी, गदागदा हसवणारी, हृदयाला कडकडून दंश करणारी इथे काय म्हटले आहे? मंत्रमुग्ध करणारी, गदागदा हसवणारी आणि सोबतच मनाच्या हृदयामध्ये कडकडून दंश करणारी म्हणजे अगदी आपल्याला हेलावून सोडणारी. आनंदाच्या आणि उन्मादाच्या आसमानात
बेहोश भराऱ्या घालायला लावणारी, हसवणारी आणि रडवणारी, जीवनाचा सुगंध उधळणारी नाना प्रकारची पुस्तकं वाचण्यात आणि त्यांच्या माध्यमातून महान लेखक कवीच्या अंतरंगाला भिडण्यात केवढा तरी आनंद सामावलेला आहे. तर इथं लेखकांना सांगायचं आहे की ही अशी पुस्तकं राहतात की पुस्तकं जी मंत्रमुग्ध करणारी असतात, गदागदा हसवणारीही असतात, हृदयाला कडकडून दंश करणारी, आनंदाच्या आणि उन्मादाच्या आसमानात म्हणजे शहरावैरांचा हात मन मानेल तसं उन्मादामध्ये आकाश, या आकाशामध्ये बेहोश भराऱ्या घ्यायला लावणारी, कधी सोबतच हसणारी, कधी रडणारी, जीवनाचा सुगंध उधळणारी अशी नाना प्रकारची पुस्तके वाचण्यात आणि त्यांच्या माध्यमातून महान लेखक कवींच्या अंतरंगाला भिडण्यात केवढा तरी आनंद सामावलेला आहे. हा एक आनंद आहे आणि तो आनंद आपल्याला अनुभवाचा आहे. या आनंदात खऱ्या अर्थानं आपल्याला आपलं जीवन समृद्ध करायचं आहे आणि हे त्याला शक्य होतं तो खऱ्या अर्थाने तो महान लेखक कवींच्या अंतरंगाला भिडू शकतो आणि यामध्ये खरा आनंद दडलेला आहे. अशी पुस्तक जगण्याचा अर्थ सांगतात, जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतात. याआधी आपण बघितलं की पुस्तक आपल्याला काय करतात, की ती पुस्तकं भावनिक साथ देतात, जीवनशक्तीला चैतन्य देतात, बरोबर. आणि सोबतच ही पुस्तक आपल्याला जगण्याचा एक सुवासिक स्पर्श देतात, कारण ते आपल्याला जगण्याचा अर्थ सांगत आहेत. जीवन कसं जगायचं यासाठी आपल्याला मार्गदर्शन ही पुस्तक करीत आहेत. म्हणून जगण्याला एक सुवासिक स्पर्श लाभतो असं लेखकांचं म्हणणं आहे. ललित आणि वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव वैशिष्ट्यपूर्ण तर असतातच. तर ते काय म्हणतात, ललित जे वैचारिक स्वरूपाचं स्थान साहित्यात आहे. ललित आणि वैचारिक साहित्य यातून मिळणारे अनुभव वैशिष्ट्यपूर्ण असतात आणि यातून काही नव्या प्रेरणा वाचायला आवाहित करतात. आवाहित करणे म्हणजे काय? तर आवाहित करणे म्हणजे आव्हान करणे, त्यातून नवे आव्हान प्राप्त होत असतात. जीवन कसं आहे एवढंच सांगायचं हे पुस्तकाचं काही नाही. म्हणजे जीवन कसं आहे, जीवनाबद्दलचा अनुभव कसा आहे एवढंच सांगायचं, की हे पुस्तकाचं काम नाही, त्या पलीकडची काम आहे. ते कसं असावं हेही समर्थनानं सांगणारी पुस्तक आपल्याला जगण्याची हिंमत देतात. तर इथं लेखक म्हणतात की म्हणे या पुस्तकाची 2 कामे आहेत. त्यातून काही नव्या प्रेरणा देणे, वाचकाला आवाहन करणे आणि सोबत जीवन कसं आहे ते कसं असावं ते पुस्तक आपल्याला यात सांगतात.
या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. जीवन कसं आहे आणि ते कसं असावं आणि त्यातून समर्थक पुस्तकानं आपल्याला काय मिळते, जगण्याची हिंमत आपल्याला मिळते. माणुसकीचा पक्ष घेऊन उभे राहिलेले, न्यायाचा जय जयकार करणारी, माणसांच्या पायातले साखळ दंड तोडायला दंड थोपटून उभी राहिलेली काही बंडखोर पुस्तकं मी जेव्हा वाचतो तेव्हा माणसावरचा विश्वास वाढायला लागतो. तर लेखक काय म्हणतात की न्यायाचा जय जयकार करणारी, माणुसकीचा पक्ष घेऊन उभी असलेली, सोबतच माणसांच्या पायातले साखळदंडही तोडायला दंड थोपटून उभी राहिलेली काही बंडखोर पुस्तके लेखक वाचतात. जेव्हाही अशी पुस्तके वाचतात तेव्हा माणसाचा विश्वास वाढायला लागतो, म्हणजे माणसावरचा विश्वास वाढतो. पुस्तक वेळ घालवण्यासाठी वाचायची ही हास्यास्पद कल्पना मला चुकीची वाटते. लेखकांना कोणती चुकीची कल्पना वाटते? पुस्तक वेळ घालवण्यासाठी वाचायची ही कल्पना हास्यास्पद वाटते. पुस्तक आपल्याला घडवतात, काही वेळा उद्ध्वस्तही करतात. पुस्तक आपल्याला जीवनाचा संदेश देतात आणि त्यामुळे पुस्तकही आपल्याला काय करतात? ती पुस्तक घडवितात, काही वेळा उद्ध्वस्तही करतात. काही पुस्तक मनोरंजन करणारीही असतात. पुस्तक म्हणजे प्रतिभा. असे पुस्तक आनंदही देतात आणि दुःखही देतात. या पुस्तकातून आपल्याला आनंदही मिळतो आणि त्यासोबत दुःखही मिळते. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होण्यासाठी मन व्यापक आणि उदार असावं लागतं. किती सुंदर वाक्य आहे की म्हणे, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होण्यासाठी मन व्यापक आणि उदार असावं लागतं. तर यात मन संवेदनशील असावं लागतं आणि मन संवेदनशील करण्याचं काम ही पुस्तक करतात. दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख समजून घेण्यासाठी मन संवेदनशील असावं लागतं आणि मन तेव्हा संवेदनशील होईल जेव्हा आपण मन हे व्यापक असेल. ही किमया पुस्तक आली आहे. पुस्तकाचा अवीट सुगंध, अवीट म्हणजे अधिक न मिटणारा सुगंध मनाच्या गाभाऱ्यात दरवळत राहिला म्हणजे जीवनाची सतार मस्त झणकार राहते. सतार हे वाक्य आहे. सताराच्या मस्त तारात झेलल्या जातात. या तारा झेलल्या की एक सुंदर संगीत आपल्याला ऐकायला मिळतं.
जीवन हे सतार म्हणजे आहे. जीवन हे सतारप्रमाणे आहे. पुस्तकाचा अवीट सुगंध मनाच्या गाभाऱ्यात दरवळत राहिला पाहिजे. अशा तऱ्हेने लेखक डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांनी ऐकूनच जीवनाविषयी अशी पुस्तके या ललित लेख इथे दिला आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण या पाठामधनं पुस्तकाचं नेमकं महत्त्व, जीवन कशा प्रकारे आहे अनुभवायचा प्रयत्न केला आहे. आपण सुरुवातीलाच परिचयात बघितलं आहे की माणसाच्या जडणघडणातून भूमिका प्रकट झालेली आहे. पुस्तकाचं महत्त्व, दृष्टिकोन आणि या ठिकाणी व्यक्त केलं आहे. आपण या ठिकाणी थांबूया. पुढील जो भाग आहे तो आपण नंतरच्या व्हिडिओत पाहूया. नमस्कार.